आपल्याला सांगितलं जातं की दोन समाजगट एकमेकांच्यावरती अन्याय करतायत आणि त्यांचाच आवाज निघतो एकमेकांच्या विरुद्ध, पण तसं नाही आहे. याच्या पाठीमागे कोणीतरी काम करतं आहे. कारण संघर्ष प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे, पण आपल्याकडे काही विशिष्ट सामाजिक घटकाच्या नशिबात अनफॉर्च्युनेटली जरा जास्त संघर्ष आहे. फिल्मचं नाव जे आहे असं लोकांना वाटतं की नाही फक्त ठराविक समाजाची फिल्म आहे, पण काम करणारे सगळे आर्टिस्ट सगळ्या समाजामधले आहेत. कारण का संघटित झाल्याशिवाय तुम्ही संघर्ष करू शकत नाही. एकटा माणूस संघर्ष करू शकत नाही. एकट्या माणसाचं संघर्षाचं काय होतं तर देशमुख होतो. स्वतः सगळं सहन करूनही उगाचच क्रांतिकारक होऊन विध्वंसाकडे न जाता त्याने परत शांतता समतेचा जो मार्ग दाखवलेला आहे आणि तोही आजच्या काळातल्या आजच्या तरुणाला पटेल अशा पद्धतीने दाखवलेला आहे. तुमच्या आतल्या माणसावरती पण तुम्ही अन्याय करून त्याला विकृत बनवणार आणि जर तो विकृत झाला तर तो दुसऱ्यावरती अन्याय करणारच आणि त्या निसर्गावरती आपण अन्याय करत असल्यामुळे आपण आपल्या समाजामध्ये बाकीच्या लोकांवरती अन्याय करण्याची प्रवृत्ती स्वतःमध्ये आपण विकसित केलेली आहे. त्याचा अर्धाच फक्त ओठ उघडा होता. त्याला अर्ध्या भागाची हालचाल करता येत नव्हती, तरीही तो ट्रॅव्हल करून फक्त कमिटमेंट ज्या कलाकृतीबद्दल आपल्याला प्रेम वाटते त्यासाठी आणि हा विषय आलाच पाहिजे आणि म्हणून हे चळवळीमध्ये विभागलं जाणं जे आहे ना हे थांबलं पाहिजे. मग ज्याच्यावरती अन्याय होतो त्यानेच क्रांती केली पाहिजे. कुणी आपला वापर तर करत नाहीये ना, हे त्यांना जर कळलं तिथे सक्सेस आहे या सिनेमाचा. मुळात नोकझोक होण्यासाठी संवाद झाला म्हणजे ॲक्शनला रिॲक्शन आली पाहिजे ना. इथे फक्तच ॲक्शन आहे, आमची काही रिॲक्शनच नाही. की सगळ्यांसमोर जे मनात येते पटकन बोलून जाते, त्यामुळे अनेकदा विनोद निर्मिती होते, कधी कधी प्रकरण अंगाशी पण येतात. मग चर्चा सुरू झाला की काय रे काय काय कशामुळे, मग लग्न झाले कोणी असं विचार, लग्न झालंय का, तुला कळलं कुठे चाललंय ते सगळं. भाई गुळाचा खडा मला कधी मिळणार. तो गुळाचा खडा त्यांनी नव्हता दिला, अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला आवाज आज पडद्यावर. म्हणजेच जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याच निमित्ताने संपूर्ण टीम माझ्यासोबत आहे. सगळ्यात आधी कसे आहात तुम्ही? आम्ही मस्त. सो सगळ्यात आधी कथानक, चित्रपटाचं कथानक तुमच्या समोर आलं तर पहिली प्रतिक्रिया काय होती? किती दिवसात होकार दिला, काय पाहून होकार दिला, त्याबद्दल काय सांगा? मी तरी तत्क्षणी होकार दिला, कारण आत्ताचा विषय आहे हा करंट आणि फार आवश्यक आहे असा विषय चित्रपटातून मांडलं जाणं. कारण चित्रपटाचं माध्यम किती सॉलिड काम करते आपण निवडणुकांमध्ये पण बघितलं आहे. त्याच्यामुळे कसं आहे की म्हटलं हा सिनेमा केलाच पाहिजे, याची गरज आहे. का बरं माहिती आहे का, तू आत्ता सांगितलं की अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा. आता इथे अन्याय कोण करतं आहे आणि अन्यायाविरुद्ध कोण आवाज उठवतंय या दोन गोष्टीमध्ये प्रचंड गोंधळ आहे. आपल्याला सांगितलं जातं की दोन समाजगट एकमेकांच्यावरती अन्याय करतायत आणि त्यांचाच आवाज निघतो एकमेकांच्या विरुद्ध, पण तसं नाही आहे. याच्या पाठीमागे कोणीतरी काम करतं आहे. जे राजकीय लोक किंवा जे सामाजिक दुष्ट लोक आहेत ना, ते मुद्दामून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते काही लोकांना उच्च समजत आहेत, काही लोकांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. हा छोटा हा मोठा हे सगळं उगाचच इल्युजन क्रिएट करून लोकांच्या गोंधळाचा फायदा घेऊन फक्त अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, तेढ निर्माण करत आहेत. आणि मग हासा जर हा आपल्याला जर शोध लागलेला आहे तर त्याच्याविरुद्ध आवाज हा उठवला गेलाच पाहिजे. पण तो कसा उठवायचा, त्याचं वळण कसं असलं पाहिजे, त्याच्यातून काय साध्य झालं पाहिजे हे सांगणारा, प्रबोधन देणारा चित्रपट म्हणजे जय भीम पॅन्थर एक संघर्ष. आता जर तुम्हाला हा चित्रपट फक्त एखाद्या समाजाचाच जर वाटत असेल की नाही हा फक्त या समाजाचाच आहे बरं का, आमचा नाही आहे, तर मग तुम्हाला जास्त गरज आहे सिनेमा बघण्याची. सगळ्यात आधी जेव्हा पहिला फोन वाजला आणि ज्या वेळेला मला सांगितलं गेलं तेव्हा छान वाटलं. कारण ऑफकोर्स फिल्मची लीड आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तर कोणालाही आनंदच होणार ना. तशीच होते मी थोडी हवेमध्ये आणि नंतर मग मी व्यवस्थित जमिनीवरती आले. कारण मला नंतर कळलं की लेंथ तशी नाही आहे किंवा काय. पण जेव्हा कथानक आणि कथा सगळ्या गोष्टी ज्या वेळेला सरांनी व्यवस्थित पद्धतीनं आणि ऑफकोर्स निशांत सर आहेत, निशांत धापसे सर, त्यामुळे डेफिनेटली काहीतरी वेगळं आहे हे तरी सिक्स सेन्सली आपल्याला कळतात बऱ्याच गोष्टी. तसं असं वाटलं की काहीतरी वेगळं आहे आणि डेफिनेटली अलका नावाचं कॅरेक्टर मी तिकडे करते आणि ते खरंच वेगळं आहे यासाठी म्हणेन कारण तिचा एक लढा आहे आणि तिचा लढा तिच्या पद्धतीने तिला करायचा आहे, जो की तिच्या घरातली कोणी साथ न देता ती स्वतः पुढं जाऊन सगळ्या गोष्टी करते यासाठी.
चित्रपट का बघावा हे मी तुला आता सांगेन की सगळ्यांनाच माहिती आहे ब्रिटिशांनी एवढ्या वर्ष आपल्यावरती राज्य केलं. फोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती जी होती ती मला असं वाटतं त्यांच्याबरोबर ते घेऊन गेले नाही, तर ती आजही आपल्या समाजामध्ये आपल्याला बघायला मिळते की फोडा आणि राज्य करा. तर ती आजही तशीच आहे. संघटना वेगवेगळ्या आहेत, राबवलेला जाणारं ते ब्रीदवाक्य त्यांचं असेल ते वेगवेगळं असेल, पण गोष्ट घटना आणि त्याचा उद्देश जो आहे तो सेमच आहे की मला याच्यातून काहीतरी मिळालं पाहिजे आणि मग या समाजाचा मी कसा वापर करू शकतो या सगळ्या गोष्टींच्यासाठी. सो बेसिकली हेच विदारक दृश्य जे आहे 1990च्या काळातलं कसं असू शकेल आणि कसं आहे, कसं होतं हे लोकांपर्यंत मांडण्याचा जो इतका सुंदर प्रयत्न जो आहे तो आमच्या सरांनी केलेला आहे, निशांत धापसे सरांनी. सो आय एम सो ग्लॅड की मी या एका प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी कारण ही कलाकृती मला मिळाली म्हणून, आणि यासाठी की इतकी सगळी मोठी मंडळी ज्यांनी ऑलरेडी इतकं काम केलेलं आहे त्यांच्या बरोबरीनं मला स्क्रीन शेअर करायला मिळाली म्हणून. ओके, संजय सर. ऑफकोर्स विषयाचं वेगळेपण, त्यातून मांडलेला प्रश्न आणि त्यातून पोचवला जाणारा संदेश. कारण संघर्ष प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे, पण आपल्याकडं काही विशिष्ट सामाजिक घटकाच्या नशिबात अनफॉर्च्युनेटली जरा जास्त संघर्ष आहे. पण तिथे त्या संघर्षामध्ये जर संघटितपणा नसेल तर त्या संघर्षाचं तुम्हाला इप्सित म्हणजे साध्य होणार नाही, अपेक्षित फलप्राप्ती त्या संघर्षातून होणार नाही. तो संघर्ष एका व्यवस्थित कडेला जाऊन त्याचं काहीतरी फळ मिळण्यामध्ये रूपांतर होणार नाही. त्यासाठी तुम्ही संघटित असणं जास्त आवश्यक आहे. म्हणजे आयुष्यात संघर्ष आहे ना जास्त, संघर्ष सगळेच करता आहात तुम्ही, पण वेगवेगळा करता आहात. संघटित होत नाहीत तोपर्यंत त्याला यश मिळणार नाही. हा फार महत्त्वाचा संदेश हा सिनेमा देतो आहे. आणि बिईंग अन आर्टिस्ट प्रत्येक कलाकाराला वेगळं नेहमीच काहीतरी करायला आवडत असतं, चॅलेंजिंग करायला आवडत असतं. तर सिनेमा म्हणलं की आपलं गाणी गुडी सगळं छान काहीतरी किचन पॉलिटिक्स वगैरे या मोठं मोठे ते ह्याच्यापेक्षा खूपच वेगळा सिनेमा आहे, वेगळ्या धाटणीचा आहे, वेगळा विषय हाताळला आहे, आपली भूमिका वेगळी आहे त्यामध्ये कलाकार म्हणून, ते पण एक आव्हान असतं आपल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे हा चित्रपट क्षणार्धात घ्यावा असा वाटला. लगेचच. ओके, जेवण सर. मी तर काय, मला त्याचा फोन आला तर त्यांनी मला निशाने सरळ सांगितलं, दादा हा रोल तू करतोयस, फक्त मला तुला तारखा सांगायच्या आहेत, त्या तारखा घे आणि कसं ॲडजस्ट करायचं ते बघ डायरेक्ट. आणि मी म्हटलं थांब म्हटलं माझं नाटक आहे ते दर शनिवार रविवार मला कळलं ते तू बाबाला सांगितलं त्याप्रमाणे मी ते शनिवार रविवार ॲडजस्ट करून तारखा पाठवल्यात, तर बघ कसं काय. तर पण तोपर्यंत मला तरी रोल काहीच सांगितलं नाही. पण मी आलो म्हणजे अगदी शेलू तिकडे पोचलो, त्यानंतर ज्यावेळी पहिला सीन करायचा होता मला, त्यावेळी त्यांनी जे मला सांगितलं त्यावेळी मी म्हटलं अच्छा असं. म्हणजे हा रोल जो मी केला आहे तो आतापर्यंत मी कधीच केला नाही. मी राजकीय वगैरे सगळे केलेले आहेत, विलन्स वगैरे सगळे, पण हा थोडा वेगळा रोल आहे आणि वेगळ्या धाटणीचा आहे, वेगळ्या पद्धतीचा आहे. परत निशांत धापसे हा स्वतः लेखक असल्यामुळे यातले जे डायलॉग्स आहेत सीनचे, ह्याचे माझे दोघांचे सीन्स आमचे 3-4 एकदम अप्रतिम आहेत ते. म्हणजे मी मगाशी पण म्हटलं की मला मकबूलमधले सीन करतो असं वाटलं ज्यावेळी मी आणि हा सीन करतो त्यावेळी. तर असं सगळं होतं. आणि हा सिनेमा माझ्यामध्ये संघर्ष वगैरे हा जसं म्हणतो तसं संघटित कसं व्हायचं ना, त्यासाठी हा सिनेमा बघायला पाहिजे प्रत्येकाने. कारण का संघटित झाल्याशिवाय तुम्ही संघर्ष करू शकत नाही. एकटा माणूस संघर्ष करू शकत नाही. एकट्या माणसाचं संघर्षाचं काय होतं तर देशमुख होतो आपल्या इथे, कळलं. म्हणून आता ते संघटित होत आहेत, तेही होत नाही आहेत, अर्धे इकडे अर्धे तिकडे असंच चालू आहे. पण या सिनेमा बघितल्यानंतर मला असं वाटतं की लोकांना कळेल. आणि हा एका समाजाचा पिक्चर नाही आहे, जय भीम पॅन्थर विंथर असं नाही आहे. हा प्रत्येक समाजामध्ये जे चालू आहे हे वातावरण सगळीकडे आत्ता चालू आहे. आणि अगदी ॲप टायमावर हा सिनेमा येतो आहे की लोकांना बघून तो नक्कीच त्यांचे डोळे उघडतील असं मला वाटतं. आणि उत्कृष्ट अभिनेते घेतलेले आहेत त्याने, म्हणजे खूप विश्वास होता. आणि नेहमीच दिग्दर्शकावर विश्वास असावा लागतो तरच आपण काम करू शकतो. तर त्याच्यावर विश्वास होता, त्याने आमच्यावर विश्वास टाकला आहे. आज आम्ही 4 जण इकडे आहोत. मिलिंद आहे, मिलिंद शिंदे आहे, शशांक शेंडे आहे, गौरव आहे, डाळिंबकर आहे, असे अनेक लोक आहेत.
तर हे सगळे लोक दिग्गज काम केलेलं आहे. आता आपण त्यांना सगळ्यांना छोट्या छोट्या ह्याच्यात बघतो, पण या फिल्ममध्ये इतकं अप्रतिम काम केलं आहे प्रत्येकाने. हॅट्स ऑफ टू एव्हरीबॉडी. ओके सोनाली, जय भीम बोलतेस ना तेव्हा गोड दिसतेस. काय तू पण सुंदर डायलॉग घेतलाय तो. एकंदरीत तुमच्या केमिस्ट्रीबद्दल काय सांगाल? फिल्ममध्ये एकत्र काम करण्यासाठी आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि मला वाटतं तिसरा सीन होता हा. पण तोपर्यंत बऱ्यापैकी जेल झालं होतं आणि कळालं होतं की सीन आहेत जे सरांबरोबर आहेत आणि त्यामुळे केमिस्ट्री तशी स्ट्रॉंग दिसली पाहिजे की ती नोकझोक करणारी आहे आणि मला माझ्या मनासारखी की तू हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. आणि म्हणजे सिद्धार्थ तितकाच सेटल, शांत आणि माझं सगळी बडबड ऐकून घेणारा, त्याचे काहीतरी ओन विजन असणारा आणि मला समजावून सांगणारा तितकाच असं. सो कॅरेक्टर तितकंच कळलेलं. पण गल्लीमधले वगैरे सीन आहेत जे आता तू बोललीस की जय भीम बोलताना गोड दिसतेस, मजा आली. ज्या वेळेला गल्लीतली सगळी लोकं घराच्या बाहेर होतीत आणि अगदी मी एक सीन म्हणजे तुला एक किस्सा सांगेन जिकडे मला कसं तरीच होत होतं, कारण दिवसभर एकतर उन्हामध्ये आम्ही शूट करत होतो आणि संध्याकाळचा हा सीन होता. तर अगदी जिथून माझा मार्क होता तिथून त्या आज्जा वगैरे काय काय बसलेल्या बाहेर आणि मला कसं तरीच होतं, काय तुला काय होतंय का, मग खायला पाहिजे का, हा मग गुळाचा खडा वगैरे आतमध्ये आणून देणं किंवा काय असं फार म्हणजे आपलेपणाचं तिकडे वातावरण होतं. आणि सरांबरोबर सीन करताना डेफिनेटली मजा आली, कारण मी कंटिन्यू प्रॅक्टिससाठी मी जायचे की सर आपण आता नाही रे होईल, छान होईल, मस्त होईल. तर ते एक ओळख असल्यामुळे आणि बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्यामुळे मला वाटतं ते छान जमलं झालं. हेच की एकत्र तुम्ही काम केलं, एक केमिस्ट्री वगैरे एकंदरीत सगळंच. नाही मला धमाल मजा आली, कारण ही ना काय म्हणतात त्याला खूपच इनोसंट आहे. ओके. हां, तिला असं काही फिल्टर्स वगैरे असा प्रकार नसतो. ती सगळ्यांसमोर जे मनात येते पटकन बोलून जाते, त्यामुळे अनेकदा विनोद निर्मिती होते, कधी कधी प्रकरण अंगाशी पण येतात. म्हणजे आता ते सांगितलं ना गल्लीमध्ये ते, अरे ते लोक आले ना सगळे तिकडे, गुळाचा खडा पाहिजे का, आणि मग ते चर्चा सुरू झाला की काय रे काय काय कशामुळे, मग लग्न झालंय कोणी असंही विचार, लग्न झालंय का, म्हणजे तुला कळलं कुठे चाललंय ते सगळं. अशा पण काही गोष्टी आहेत ना गं. आणि मग उगाच सिंपती आणि मग ते लोकांच्या मत, त्याच्यामुळे शॉर्ट्स थांबले अनेकदा की हिला लोक गुळाचे कडे घेऊन येत आहेत, त्याच्यामुळे पण गडबड होते ना. हे सगळं बरं. हिची आणि गौरव मोरची भन्नाट वेगळीच केमिस्ट्री असायची. दोघे एकमेकांना SMS नाही करायचे बरं का, पण फक्त बघायचे कोण रात्री किती वेळ ऑनलाईन आहे. म्हटलं हा कुठला छंद. असे खूप किस्से होते. त्यामुळे अशा सोनाली बरोबर जी विदाउट फिल्टर आहे आणि खूप थेट आहे, इनोसंट आहे, त्याच्यावर काम करताना म्हणतात ना कधी बॉम्ब फुटू शकतो, त्यावेळेस कसं तुम्हाला सावध पण असावं लागतं आणि बॉम्बचा आनंद पण घ्यायचा असतो, तसा मी होतो. चांगली गोष्ट सांगितली. नाही वेगळं काय आठवलं नाही भाई. गुळाचा खडा मला कधी मिळणार? तो गुळाचा खडा त्यांनी नव्हता दिला, तसं बघायला गेलं तर गुळाचा खडा आणि पेढा खरंच मला मिळालेला आहे. कारण तुमच्या या माध्यमातून, मठाच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छिते, बिग बॉसमुळे खरंच लोकप्रियता मिळाली, इतकी जेन्युअन लोक ओळखायला लागलीत आणि जेन्युअनली प्रेम मिळायला लागलं. सो आय एम सो ब्लेसफुल इन माय लाईफ बिकॉज ऑफ बिग बॉस. तुम्ही दोघांनी एकमेकांचं कौतुक केलं, पण कोणती गोष्ट अशी होती की जी नाही आवडली सेटवर काम करताना, असं काही आहे? हां, मी सांगू शकते. बऱ्याच गोष्टी आम्ही म्हणजे स्पिरिच्युअलिटीवरती मी आता तुम्हाला सांगितलंच आहे की आम्ही खूप स्पिरिच्युअलिटीवरती बोललो, पण मला हेच आवडत नाही की ही लोकं ना मला खूप माझी शाळा घेतात. म्हणजे जसं की गौरव सर सांगायचे की हां अगं सोनाली असं असं झालं, तुला स्क्रिप्ट आली नाही का, हे नाही का, ते नाही का, आणि मी होय खरंच असं तसं. म्हणजे मला ह्या लोकांनी बसून म्हणजे ही सिनियरिटीचा जो मनमुराद आस्वाद आहे ना तो ह्या लोकांनी घेतलेला आणि मला त्रास दिलेला आहे. सो मला ही गोष्ट खूप खटकते ह्यांची. गौरवबद्दल बोलली नाही, तुमच्याबद्दलच एक्झॅक्टली. ही दोघं जण स्पेशली तुमचं सांगायचं काय स्पेशली नाही हो नाही. सीन तर मजा आली एकतर पहिली गोष्ट काम करताना, आणि डेफिनेटली असं वाटलं की इतकं छान जर मला शिकायला मिळतं तर डेफिनेटली पुन्हा मला एकत्र काम करायला या सगळ्याच लोकांबरोबर आवडेल. डेफिनेटली सरांचं सांगायचं झालं तर तशी नोकझोक आमची कधीच. तू गोल गोल फिरतेस, तू आमच्याबद्दल नाही त्याबद्दल तुला आवडेल का काम, त्याबद्दल बोल. नाही, शोधून पण असं नाही सापडणार की आमची नोकझोक झाली. मला नाही असं वाटत की नोकझोक झाली स्पेशली समोर म्हणून बोलतेस का?
नाही खरं शपथ नाही झाली, कॅमेरा शपथ नाही झालेली, मी खरंच सांगायला लागली आहे. म्हणजे मी ह्यांच्याशी कधी पण भांडू शकते आणि ही गोष्ट फार खरी आहे आणि मला फार खरं जास्त ओळखलेलं असं मला वाटतं की माझा बॉम्ब कधीही फुटू शकतो. सो ज्याची झेलण्याची ऐपत आहे त्यांनीच माझ्याजवळ यावं, जास्त बोलावं. पण असं काही नाही आहे. मला त्यांच्याकडून कधीच कुठला त्रास नाही झाला किंवा आमची नोकझोक नाही झाली. नोकझोक जर झाली असेल तर मला असं वाटतं की ह्याच्यावरूनच झाली असेल की हा सोनाली हा इथं आता नाही हो असं नाही होते, पण इथे घेतलं तर बघा मग माझं वाक्याचं मीटर चुकते, नाही मग इथं घेऊन बघ. म्हणजे झाली असेल तर अशी झाली आहे, पण असं काही नाही वाटत. मजा आली उलट मला काम करताना तुमच्याशी. शब्द वापरला मगाशी काहीतरी सुरुवातीला. हा ते वापरू शकतात. हा त्यांना माहिती असेल काहीतरी, त्यांना त्यांच्याकडे एक्सपिरियन्स असेल माझ्यासाठी. हो खरं, मुळात नोकझोक होण्यासाठी संवाद झाला म्हणजे ॲक्शनला रिॲक्शन आली पाहिजे ना. इथे फक्तच ॲक्शन आहे, आमची काही रिॲक्शनच नाही आहे. आम्ही आधीच पांढरा झेंडा घेऊन बसलेलो होतो. त्याच्यामुळे तू बोल कितीही काही प्रॉब्लेम नाही. गुड लिसनर असल्यामुळे कसं आहे, मी म्हटलं डेली सोपमुळे तुमचा पेशन्स वाढलेला असतो. हिरोईनचा मेकअप, तिचं सेटवरती येणं, या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला आपोआपपणे झेंडा हातात घ्यावाच लागतो पांढरा. कारण जब तक बसंती नाच रही है हमारा घर चल रहा है, त्याप्रमाणे इथे बसंती ही होती. ह्या सगळ्या हे सगळे नखरे आम्हाला सहन करायचेच होते. म्हणून आम्ही निर्विकारपणे शांतपणे आमच्या भूमिकेशी स्ट्रगल करण्याचा प्रयत्न करत होतो. रादर त्या मॅडम, जो मला आवडलेली जी घटना नाही, म्हणजे जी मला आवडत नाही ती गोष्टी इतकी फसवी नाही. ही काय करते माहिती काय, समोरच्या कलाकाराला असं बेसावत ठेवते. म्हणजे स्टेकला जायच्या आधी सोनाली रील करणार, रीलचे रिटेक वगैरे घेणार आणि पटकन भूमिकेमध्ये घुसून तुम्हाला सरप्राईज देऊन टाकणार. हिने पाठ कधी केलं, हे एवढं भारी कसं काय बोलते विदाऊट रिहर्सल. तिथे गडबड होते. तुम्हाला ती बेसावत ठेवते, असं दाखवते की नाही मी तर ह्याच्यामध्ये काही नाही आहे, पण तिथे बरोबर वेळेवर बरोबर चौका छक्का मारते ती. टॅलेंट समोर आलेला आहे. हां, म्हणजे बिग बॉसमध्ये पण बघा ना कुठपर्यंत पोचली होती ती. म्हणजे काय, विकास पाटीलने तर घाम पुसला असेल. म्हणजे असं काय नाहीये रे बाबा. असं आहे सगळं. म्हणजे मी काय सांगू तुम्हाला, अशी सोनाली आहे. बरं, खरं तर या चित्रपटात प्रत्येकाच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत, पण तुम्हाला स्वतःला कोणाची भूमिका जास्त आवडली आहे आणि प्रेक्षकांना जास्त भावू शकेल असं तुम्हाला वाटतं प्रत्येकाला? स्वतःच्या कॅरेक्टर शिवाय स्वतःच्या कॅरेक्टर शिवाय मला हे बघ, कलाकार जे आहेत ते सगळेच उत्तम काम करणारे आहेत. एकाही पात्राचं लेखन हे विनाकामाचं झालेलं नाही आहे. सगळ्यांनी आपापली कामं चोख बजावलेली आहे. भूमिका कोणाची आवडली माहिती आहे का? दिग्दर्शकाची. कारण त्याने कुठेही पक्षपातपणा केलेला नाही आहे बरं का. मी बोलतो हे सरळ, जे मनात आहे ते सरळ सरळ बोलतो. बघ ना, फिल्मचं नाव जे आहे असं लोकांना वाटतं की नाही फक्त ठराविक समाजाची फिल्म आहे, पण काम करणारे सगळे आर्टिस्ट सगळ्या समाजामधले आहेत आणि त्यांनी कुठल्याही समाजाच्या कुठल्याही पात्राचं काम केलेलं आहे. किती छान विचार आहे हा. म्हणजे तो प्रत्यक्ष हा विषय जगतो म्हणून संदेश पण तोच देतो आहे इतक्या भारी गोष्टीतून सुद्धा. आणि त्यामुळे त्या संयतपणे स्क्रिप्ट लिहिलेली आहे. स्वतः सगळं सहन करूनही उगाचच क्रांतिकारक होऊन विध्वंसाकडे न जाता त्याने परत शांतता समतेचा जो मार्ग दाखवलेला आहे आणि तोही आजच्या काळातल्या आजच्या तरुणाला पटेल अशा पद्धतीने दाखवलेला आहे. माझ्या मते ते हॅट्स ऑफ आहे. यासाठी खूप अभ्यासू असावं लागतं, खरोखर विचारांचं मंथन केलं असावं लागतं आणि खूप तटस्थ असावं लागतं आणि खूप सकारात्मक असावं लागतं. असा आमचा दिग्दर्शक निशांत धापसे आहे. त्यांची भूमिका मला फार आवडली. आणि दुसरी भूमिका मला आवडली असेल ती आमच्या प्रोड्युसर्सची. ते भंतेजी आहेत आणि एक धर्मप्रमुख असताना, प्रचारक म्हणून काम करताना पण असा विषय हाताळणं की जो सगळ्या समाजाला, फक्त आपल्या समाजाला, सगळ्या समाजाला दिशा दाखवू शकेल, हे तर खरं काम आहे. आणि हेच धर्मप्रमुखांच्याकडून आवश्यक आहे. ते त्यांनी केलं इतक्या यंग एजमध्ये. म्हणजे किती द्रष्टे पण असलं पाहिजे. या दोघांची भूमिका मला फार आवडल्या. डेफिनेटली चिन्मय सरांनी सगळं सांगितलं. खरंच हे जाणते पण ज्या व्यक्तीला असतं तोच ही कलाकृती गुंफू शकतो. आणि पोस्टरवरती नाही तर अख्ख्या चित्रपटामध्ये जेवढी लोक दिसतील त्यातलं एक जरी पात्र जर नसतं ना किंवा नसेल ना तर चित्रपट म्हणजे होऊच नाही शकणार. इतकं सगळं म्हणजे कनेक्टिव्हिटी इतकी स्ट्रॉंग आहे. तर मला असं वाटतं की नाही कोणाचं असं सांगू शकत की बाबा म्हणजे ही भूमिका खूप छान आहे किंवा ही मला मिळाली असती तर बरं झालं असतं वगैरे, असं नाही. प्रत्येकासाठी फार अचूक आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून असं वाटतं की म्हणजे आम्हाला स्वतःला सगळं झाल्यानंतर असं वाटतं यार बरोबर आहे, हे यांना घेतलंय तर बरोबर आहे, त्यांना घेतलंय तर बरोबर आहे. म्हणजे असं कोणावरती अन्याय झाला आहे किंवा काय असं काही नाही आहे. अगदी ॲक्युरेट. म्हणजे त्यांच्यासाठी किती गोष्टी, हे या विजन किती क्लिअर असेल की काय करायला हवं, की किती करायला हवं. म्हणजे
स्वतः त्यांनी त्यांच्या मनामधलं लेखणीमध्ये आणलं. लेखणीमधलं जेव्हा म्हणजे चित्रांमध्ये उतरवलं ते इतकं त्यांच्यासाठी तेव्हा किती स्पष्ट असेल जे आम्ही आत्ता बघतोय किंवा आता आपण सगळ्या 11 तारखेला बघणार आहोत. सो हे फार जाणतेपणाचं लक्षण आहे जे निशांत सरांच्याकडे आहे असं मला वाटतं. नाही, जनरली माणसाकडे एखाद्या प्रश्नाचं उत्तर नसेल तर त्याला वाईट वाटतं, पण सगळ्याच वेळेस तसं नसतं. तसं कुणाची भूमिका आवडली तुम्हाला सगळ्यात जास्त किंवा सगळ्यात चांगली वाटली, या प्रश्नाचं उत्तर देताना अडखळायला होतं आहे, उत्तर देता येत नाही, इतकं सगळ्यांनीच चांगलं काम केलं आहे. त्यामुळं नाही, तेच सांगतो आहे, प्रेक्षकांना असू द्या, आम्हा एकमेकांना सहकलावंतांनाही एकमेकांच्या भूमिकांबद्दल असू द्या, या प्रश्नाचं उत्तर न देता येणं याचा अर्थ सगळ्यांचीच कामं आपापल्या ठिकाणी चांगली झालीत. राईट फ्रॉम टेक्निशियन्स टू आर्टिस्ट, रायटर, डिरेक्टर, प्रोड्युसर, ऑल क्रू. म्हणून म्हटलं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर न येणं नेहमीच वाईट नसतं, ही फार चांगली गोष्ट आहे. मला या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही आहे. नाही, तुला जसं सगळ्यांनीच म्हटलं आहे की ते खूप सगळे चांगले समजदार ॲक्टर्स होते, पण मला त्यातूनही असं वाटतं की कमीत कमी लेंथ असलेले 2 रोल आहेत या फिल्ममध्ये. एक शशांक शेंडे आणि सोनाली. मला त्या दोघांची कामं खूप आवडली प्रामाणिकपणे. बाकी आम्ही काम करतोच आहोत, नो डाऊट, पण मला या दोघांची कामं तुम्ही बघाल, कमी लेंथ असलेले पण काय डेप्थ आहे यार. शशांकनी पण काम केलं आहे गौरवच्या वडिलांचं, फॅन्टॅस्टिक. एक विरोध करणारा माणूस नंतर तो कसा सकारात्मक आणि पॉझिटिव्ह होतो, एक 2-3 सीनमध्येच त्यांनी केलेलं आहे. इट्स फॅन्टॅस्टिक. तसं हिनी पण मी म्हणजे मी आधीच म्हटलं तर सोनाली पाटील काय करणार या फिल्ममध्ये यार, त्याने मला जसं सांगितलेलं रोल वगैरे सगळं, पण ज्यावेळी बघितलं त्यावेळी शी हॅज डन फॅब्युलस जॉब. कदाचित ह्याची हे असणार सहनशीलता नाही, सपोर्ट असेल तुझा मे बी, पण खरंच ह्या 2 रोल मला खूप आवडले. ओके, सोनाली, आत्ताच तू अन्यायाचं नाव घेतलं. सगळ्यांनाच प्रश्न आहे, अन्याय या चित्रपटामध्ये सुद्धा दाखवण्यात आला आणि खूप काळापासून चालत आलं आहे. अन्याय, जातीभेद अजूनही समाजात आहे. तर प्रत्येकाला असं काय वाटतं की या संदर्भात किंवा असा काही किस्सा घडलेला आहे का समाजात तुमच्यासमोर आणि तुम्ही त्यावर काही प्रतिक्रिया केलेली आहे किंवा वैयक्तिक स्वतःचं असेल? अन्याय हा करूनच माणसं मोठी होतात असं काही नाही. माणसामध्ये अन्याय होतो, त्याला लढा देऊन अन्याय न करताही मोठी झालेली माणसं आहे. पण आपण सगळ्यांनी मिळून निसर्गावर खूप अन्याय केलेला आहे. तो पण सजीव घटक आहे ना, आणि तो फार जीवनावश्यक घटक आहे. आणि त्याचीच परिणती अशी आहे की आता तापमान एवढं वाढलेलं आहे, पाणी एवढं कमी झालेलं आहे, आपण खूपच हालाकीच्या अवस्थेमध्ये राहतो आहोत. कुठेतरी अराजकतेच्या मुळाशी काहीतरी ग्रॅब करून घेणं असतं. आणि जर आपण खूप बारीक विचार जर केला तर तुम्हाला कळेल की नैसर्गिक संसाधनांवरती ताबा घेण्यासाठी त्या हव्याचा पोटी, त्या लोभापोटी समोरचा दुसऱ्यावरती कुरघोडी करतो असतो. तर माझ्या मते निसर्ग देणारा आहे आणि त्याच्यावरती जो आपण अन्याय करतो आहोत ना, तो फार आवड आहे. आणि आता मी मुख्य मुद्द्याकडे येतो. निसर्ग 2 प्रकारचे असतात, एक बाहेरचा निसर्ग आणि एक आपला आतमधला निसर्ग. आणि माऊली म्हणते की दोन्ही निसर्ग एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे. मग तुम्ही बाहेरच्या निसर्गावरती जर अन्याय करत असाल तर तुमच्या आतल्या निसर्गावरती पण अन्याय होणार, तुमच्या आतल्या माणसावरती पण तुम्ही अन्याय करून त्याला विकृत बनवणार. आणि जर तो विकृत झाला तर तो दुसऱ्यावरती अन्याय करणारच. आणि त्या निसर्गावरती आपण अन्याय करत असल्यामुळे आपण आपल्या समाजामध्ये बाकीच्या लोकांवरती अन्याय करण्याची प्रवृत्ती स्वतःमध्ये आपण विकसित केलेली आहे. त्यामुळे याच्यावर जर तुम्हाला काम करायचं असेल, तुम्हाला परत त्या बाहेरच्या निसर्गाला हील करावं लागेल. तुम्ही आतून हील व्हाल. कमाल उत्तर आहे. मला याच्यावरती नाही उत्तर देता येणार. तुझ्यासोबत असं घडलेलं नाही किंवा आजूबाजूला घडलंय असं आणि त्यावर केला असं तर ते सांगा. काही नाही अशी कुठलीही गोष्ट की मी जी व्यक्त करू शकते. पण हां, डेफिनेटली मी या गोष्टीवरती सांगू शकते की जे मगाशी सरांनी सांगितलं की यांच्याच उत्तराला मी दुजोरा देईन असा की डेफिनेटली जर माऊलींनी असं सांगितलेलं आहे आणि संत तुकारामांनी सांगितलेलं आहे, अगेन स्पिरिच्युअलिटी, की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे,
तसं मला जे मी बोललेले आहे आणि जे मी करायला सुरुवात केलेली आहे आणि ते मला व्यवस्थित पद्धतीने मांडायचं आहे, लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, ते म्हणजेच वृक्ष लावणे. जे माझ्या गावापासून, मी माझ्या घरापासून सुरुवात करणार आहे, माझ्या गावापासून, तालुक्यापासून सुरुवात करणार आहे आणि ते डेफिनेटली लोकांच्या समोर आणायचं आहे. जोपर्यंत मी करत नाही तोपर्यंत ती मी गोष्ट बोलू शकत नाही, कारण मला बोलण्याचा हक्क नाही आहे. जोपर्यंत मला ती व्यवस्थितपणे दाखवायची आहे, तर डेफिनेटली हा जो आपण निसर्गावरती अन्याय केलेला आहे तो अन्याय भरून काढण्यासाठी मला काहीतरी गोष्टी करणं गरजेचं आहे, ज्या मी डेफिनेटली करेन. नाही, मला पटलं तुझं, मध्येच ब्लास्ट होती ते. असं एक ढोबळ मानाने फिल्मी डोळ्यांनी पाहून जे एक अन्याय याने याच्यावर केला असं म्हटलं तर माझ्या आयुष्यात एकही प्रसंग नाही आहे. ब्लेस्ड अबाउट दॅट, आपण असं म्हणू शकतो. पण कुठे तरी कधीतरी कुणावर तरी कुठल्या तरी ठिकाणी प्रसंगी आपल्याकडून अन्याय झालेला असतो. एखाद्या ठिकाणी सूक्ष्म असेल, मोठा असेल, त्याचं प्रमाण भले लहान मोठा असेल, तो तिसऱ्या कोणीच आपल्याला दाखवून द्यायची गरज नसते. तुमच्या आतला एक जो खरा माणूस असतो, तो तुमचा आरसा असतो, तुम्हाला तो सांगत असतो हे तू चुकीचं केलंस, अन्याय केला आहेस. फक्त माणूस तो कबूल करत नाही, म्हणून स्वतःच्याच निसर्गावर आतल्या तो अन्याय करत असतो. तर प्रत्येकानं तो अन्याय बंद करावा. स्वतःशी प्रामाणिक राहिलं की आपोआप ते सगळे अन्याय तुम्हाला कळतात समोरच्या नजरेत आणून द्यायच्या अगोदर की इथे माझ्याकडून चुकलं आहे, हे अन्याय झालेला आहे म्हणून. मी तर सगळेच म्हणत असतात मला, मी अगदी सगळ्यांच्या गळ्यातलं ताई, प्रेम आणि अमुक तमुक, पण मलाही आय ब्लेस्ड स्वामी आणि कधी अन्याय माहीत नाही आहे. पण आय ऑलवेज ट्राय टू आय कॅन अवॉइड द पीपल. मला आज जर तू पटत नाही आहे तर मी अवॉइड करतो त्या माणसाला, त्याला तोडत नाही, त्याला अवॉइड करून. त्या आपल्याकडे खूप कारणं आहेत. तुम्हाला विचारलं इंटरव्ह्यूला आहे, अरे नाही मला ते शूटिंग आहे, काही सांगू शकतो आपण, ते सांगायचं. हे मी करत आलो आहे. त्यामुळे मला तसा अन्याय अजूनपर्यंत असं आलेला नाही मला पर्सनली वगैरे. पण मला असं वाटतं की आपण लोकांना अवॉइड केलं की सगळं सुखकर होतं. मग आपल्याला त्रास नाही, त्याला त्रास नाही, समाजाला त्रास नाही, कोणाला त्रास नाही. ही एक गोष्ट मी करत आलो आहे आतापर्यंत. शूटिंग दरम्यान असा कोणता किस्सा जो अविस्मरणीय क्षण आहे, जो लांबपर्यंत तुमच्या लक्षात राहील प्रत्येकाचं, असं काही आहे किंवा शिकण्यासारखं असेल, प्रेरणादायी असेल आणि मजेशीरही असेल? मी परत दादाबद्दलच बोलेन. अच्छा, मी दादा बोलतो. दादा जर शूटिंगला आला फर्स्ट डेला, त्याला फेशियल स्ट्रोक आला होता. त्याचा अर्धाच फक्त ओठ उघडा होता. त्याला अर्ध्या भागाची हालचाल करता येत नव्हती. तरीही तो ट्रॅव्हल करून फक्त कमिटमेंट, ज्या कलाकृतीबद्दल आपल्याला प्रेम वाटते त्यासाठी, आणि हा विषय आलाच पाहिजे कारण हा आत्ताचा विषय आहे, त्या कलेच्या प्रेमापोटी तिथे आला होता. त्याला पथ्य होते, गोळ्या घ्यायच्या होत्या, ते सगळं करत करत त्याने जाणवू पण दिलं नाही की मला असं काहीतरी झालेलं आहे. आणि पहिला सीन आवाज चढवून जवळजवळ 4 तास उभं राहून 400च्या मॉबला भाषण करण्याचा होता. आणि कुठलीही कटकट, कुठलाही आवाज न करता, कुठलीही तक्रार न करता, सेलूच्या त्या उन्हात, त्या तापमानामध्ये, तशाही अवस्थेत त्याने तो उत्तमपणे वाजवला सीन. आणि हे असे जर आम्हाला सगळे जर इतके खऱ्या अर्थाने मोठी माणसं, मोठे कलाकार जर आम्हाला शिकवायला असतील आणि आमच्या संपर्कात असतील तर कितीतरी गोष्टी घेण्यासारख्या आहेत. आणि हेच प्रसंग आहेत ज्यामुळे आम्ही ब्लेस्ड आहोत आणि ही फिल्म ब्लेस्ड आहे. माझा सगळ्यात मोठा हाच अनुभव होता की ही एवढी जाणती मंडळी आहेत. शशांक सर, मला तर शशांक सरांशी बोलल्यानंतर ही इज लाईक अ विद्यापीठ फॉर मी. म्हणजे काहीतरी वेगळं सांगतात, एका वाक्यातच असतं, पण मला असं हां बरोबर आहे, हे करायला पाहिजे असं होऊन जातं त्यांच्याशी बोलल्यानंतर. जयंतीचं गाणं होतं, मला खूप भारी वाटलं तो दिवस ज्या दिवशी जयंतीचं गाणं होतं, कारण ही लोकं सगळीच होती आणि मला सगळ्यांना भेटायचं होतं मेन म्हणजे, कारण सीन आमचे तसे नसल्यामुळे एकत्र जयंतीच्या गाण्याला आम्ही सगळे एकत्र होतो. सो मला खूप मजा आली. आणि बाबांच्याबद्दल तर हे तर म्हणजे आमचे खेळायचं चालू होतं, मोबाईल कुठे लपवलं, हे कुठे लपवलं, ते कुठे लपवलं, म्हणजे इतकी मस्ती असं, इतके खोडकर आहेत ते. आणि माझ्याबरोबर तर खूप दंगा करतात सर. खोडकर सो एवढ्या दंगा करतात. सो ही या लोकांची एनर्जी, विचार कर, जर या लोकांची जर ही एनर्जी असेल तर आमची काय असायला हवी.
ही एक गोष्ट आहे. आणि तिथे सेलूमधली जी प्रॉपर लोक आली होती, काय नटून वगैरे आलेली, आणि दिवसभर म्हणजे संध्याकाळ 3 सांजेपासून जे शूट चालू होतं, रात्रीचं गाणं होतं म्हणून अगदी रात्री 12, 1, 1:30, 2 मला वाटतं पहाटे 3 पर्यंत आपण वगैरे शूट करत होतो, 4 शूट करत होतो. तर ती तशीच बिचारे म्हणजे अगदी म्हाताऱ्या बायका, लहान मुलं सुद्धा, झोपली कोणी नव्हती, कंटाळा कोणी केला नव्हता, आणि गाणं लागलं की नाचायचं, गाणं लागलं की नाचायचं. म्हणजे हे इतकं अफलातून होतं. मला नाही वाटत की मॉब पैसे देऊन सुद्धा आणलेलं मॉब इतक्या एनर्जीने नाचत होते, जेवढे की ते इतक्या आत्मीयतेने की बाबा यार आपल्या गावामध्ये शूट आले आणि आपल्या मुलाचं शूट आहे, म्हणजे निशांत सरांचं किंवा काय, हे जे आपले पण होतं ना, हे आपले पण खूप दाखवलं त्या सेलू गावाने आणि त्या तिथल्या गावकऱ्यांनी, लोकांनी सगळं. तर हे फार अविस्मरणीय आहे माझ्यासाठी. ओके. बऱ्याच ठिकाणी ही गोष्ट रेअर असते, ती इथं खूप छान होती. प्रोडक्शन डिसिप्लिन, इट्स गुड एक्सपिरियन्स फॉर मी. मस्त होतं. बाकी सगळ्यांबरोबरच काम केलेलं आहे. चिन्मयबरोबर पहिल्यांदा केलं, पण एक इंडस्ट्रीतले पण आपली ओळख असते ना, ओळखत असतो एकमेकांना. तसा नवा असा काहीतरी असं ते त्या सदरात येत नाही ना, नवीन अनुभव ह्याच्यामध्ये. सिनेमामध्ये प्रोडक्शन हाऊस डिसिप्लिन्ड असणे हे म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये आवर्जून सांगण्याची गोष्ट एवढी रेअर आहे, म्हणून मला ती सांगावीशी वाटली. खूप आहेत असे प्रसंग, पण निशांतबद्दल सतत मला बोलावं असं वाटतं. या मुलाबद्दल त्याचे जे पेशन्स होते ना, ते हॅट्स ऑफ. म्हणजे आमच्याकडे 2च त्या ह्या होत्या व्हॅनिटीज, मग त्यांना कसं कुठे काय कसं त्यातही त्याचं लक्ष, त्यांनी अगदी पर्सनली म्हणजे ही क्रिएटिव्हिटी करतच होता तो, त्याबरोबर इतर पर्सनल गोष्टीबरोबर पण त्याचं लक्ष होतं. त्यामुळे असा डिरेक्टर मिळणं म्हणजे खूपच, म्हणजे त्यांनी एवढी मेहनत घेतली या फिल्मवर, वा क्या बात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा डिरेक्टरबरोबर काम करायला, अशा डिरेक्टरबरोबर काम करायला आपल्याला नेहमी आवडेल. जसं चित्रपटात संघर्ष दाखवण्यात आला, तसं चित्रीकरण करताना, शूटिंग करताना काही असा संघर्ष आला का? हो, आला ना, संघर्ष आला. म्हणजे आम्ही एक सीन करायचा होता, जो आपण येतो दोघं आणि हे अख्खा मोर्चा येतो, तो आम्ही तिथे पोचलो, मग सगळी लोक जमेपर्यंत वगैरे तो झाला नाही. मग तो कॅन्सल केला. मग नाईटचे सीन्स केले. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही परत आलो, पुन्हा सगळी लोक, पुन्हा ती सगळी अख्खी म्हणजे एवढी 500-600 लोक, त्यानंतर आम्ही सगळे, त्या गाड्या, त्याचं कॉर्डिनेशन, आणि ऊन म्हणजे भयंकर ऊन होतं. आणि तेवढ्यात तो सीन केला आम्ही. आणि तो जो तुम्हाला दिसतो रोमोमध्ये किंवा आता आहे, तर त्याचा इम्पॅक्ट प्रत्येकाने आपापला सावरून ते क्लोजअपमध्ये पण, आणि ते इतकं सांभाळले सगळ्यांनी. त्यामुळे मला तो सीन खूप क्रिटिकल वाटला मला. म्हणजे मी नंतर सावलीत जाऊन बसलो होतो आपण दोघे झाडाखाली, त्याची झाडं पण नव्हती. तर एक झाड पकडून आम्ही दोघं, कारण इतरांचं काही चालू असेल त्यावेळी. त्यामुळे तो सीन मला असं वाटलं खूप. आणि योगेश कोळी काय कॅमेरा, यार कॅमेरा म्हणायतो आयुष्यभर, हॅट्स ऑफ. त्याचे सगळेच सिनेमे खूप छान त्याने केलेले आहेत. मी त्यावर ॲड केली होती एक, आणि त्याने इतकं सुंदर शूटिंग केलं याचं. आणि बाकी पण त्याचे आधीचे सगळेच बाप लेक असेल, आणि किंवा ते सगळे सोयरीक वगैरे, काय फिल्म तो शूट करतो, फॅन्टॅस्टिक. एक 2 अत्यंत विनोदी संघर्षांना आम्हाला सामोरं जावं लागलं. एक तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही ते गल्लीतलं आमचा लव सीन करत होतो, चालत येण्याचं नाही, गुळबिळ सगळं प्रकरण घडलं ना तो दिवस. आणि यांची चर्चा ती होती की कोजागिरीचं दूध बनवूया. मग सगळं गावाकडचा अस्सल माळ असतो ना, सगळे पदार्थ गावाचे अस्सल असतात ना, मग ते सगळं, मग जायफळ टाकण्याची कल्पना वगैरे आली. आणि भरभरून लोकांच्या प्रेमामुळे इतके छान ते दूध आटवून खूप प्रमाणामध्ये ड्रायफ्रूट्स आणि जायफळ वगैरे वापरून ते दूध बनवलं गेलं. आणि मग तितक्याच वाचत गात ते सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतला. आणि नंतर परत सीन करावा असं यांनी ठरवलं. आणि त्यानंतर झोपेवरती मात करून चेसिंगचा एक अख्खा सीन गल्लीबोळामध्ये फिरत करणं खूप संघर्ष होता, खतरनाक संघर्ष होता.
आणि अख्ख्या वन सीनमध्ये कॅमेरा तुमच्यावर येतो आणि तुम्हाला जांभई येते आणि तुम्हाला द्यायची नाही आहे ती. डोळ्यात दिसते की आता ती जांभई डोळ्यातून उडी मारेल बाहेर, पण तरीही तिथे दटके एक्सप्रेशन्स देणं खूप जबरदस्त संघर्ष होता. तर हा एक संघर्ष होता. आणि दुसरं कुठलं सांगणं होतं बरं, मी गमतीशीर असं एक होतं. चांगलं आहे, आयुष्यात संघर्ष सांगता येईल, म्हणजे सांगण्यापुरता सुद्धा संघर्ष नाही. हां, म्हणजे मला लाज वाटली की असं संघर्ष. हां, दुसरा संघर्ष मिलिंद शिंदे सरांच्यामुळे आम्हाला सगळ्यांना अनुभवायला मिळाला. काय स्मशानामधला सीन होता. एका कार्यकर्त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचा जो देह आहे कलेवर जे आहे ते पडलेलं आहे तिरडीवरती, आणि आम्ही सगळे तिरडी घेऊन राम नाम सत्य वगैरे म्हणत स्मशानाकडे घेऊन चाललो आहे. आणि दादांच्या प्रतिभेला ते दुमारे फुटले आणि ते तिथे जोक करायला लागले. बरं, कॅमेरा टॉपला साईडने तो स्टॉपवर येतोय आणि आमचा सगळा तो ट्रॅव्हल होता. आणि कॅमेरावरती गेला की दादा इतकी हुशार ना, बरोबरती गेला की ते फुसकोली टाकायचे आणि आम्ही सगळे फुटायचो ना. आमच्यापर्यंत ठीक होतं, 2-3 टेक झाले, पण नंतर ते प्रेत पण फुटलं ना. ते पण कदा हसायला लागलं. शेवटपर्यंत निशांतला आणि योगेशाला कळलं नाही की संघर्ष काय इथे, का बरं हा रिटेक देतो आहे. नाही, आता त्याला कळेल का हसताय तुम्ही, काय चाललंय. तर कोण सांगणार ना की मिलिंद दादा जोक करतायत म्हणून, कारण ते खूप निर्विकारपणे एकदम गंभीरपणे जोक करत होते. तर तो एक संघर्ष होता. नाही, बाकीचे लोक अजून बास त्याच्या रोल असं होतं. नाही, ऑल द टाईम मला ही शाळा घेतली ही हाच माझ्यासाठीचा इतका मोठा संघर्ष होता की मला सकाळी रोज सेटवरती गेल्यानंतर ही लोकं आज काय करणार आहेत बरोबर, हे मला कोड असायचा. हा सगळ्यात मोठा संघर्ष होता जो की व्हॅनिटी रूमपासून सुरू व्हायचा आणि तो संपायचा मला वाटते कसा बसा लवकरच. जोपर्यंत मी मेकअप करत नाही तोपर्यंत, मी एकदा मेकअपला बसले की मग सगळेजण सिरियस, पण तोपर्यंतची प्रत्येक सकाळ काही ना काहीतरी वेगळं असायचं की ह्यांचं काय आहे प्लॅन, किंवा ह्यांनी मेसेज केलं आहे का गौरवनी किंवा सरांनी काय ह्या दोघं जणांनी काय ठरवले का, आख मिचवली. तर हा सगळ्यात मोठा संघर्ष होता जो मी टॅकल केला. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, दलित पॅन्थर हे तुम्हा सर्वांना किती महत्त्वाचं वाटतं आत्ताच्या घडीला आणि का ही संघटना? हे बघा, आपण फक्त दलित पॅन्थरकडे नको बघायला. जरी तो आवश्यक घटक असेल तरी हे फक्त नाव झालं, पण या प्रत्येक संघटनेबद्दल आम्हाला बोलायचं आहे. आणि झालं आहे, संघटनांमध्ये आता आपला समाज विभागला गेलेला आहे. हेच ते राजकीय विदारक सत्य आहे. आणि त्यामुळे काय झालं आहे माहिती आहे का, की फक्त आपण दाखवतो उत्तम की आम्ही एक आहोत, पण दुफळी अजूनही आहे, ती तेढ आहे. आपला अँगल बरोबर प्रॉपर सेट करून दिला गेलेला आहे. त्यामुळे ना याचे व्हिक्टीम पण आपणच असणार आहोत. कारण हे पेरणारे नंतर पार्टी बिर्टी बदलून एकत्र येतात आणि ते एकत्र राज्य करतात. आपण फक्त समर्थक म्हणून आणि संघटनेचा त्या भाग म्हणून फक्त आपापसामध्ये भांडत बसतो, पण आपल्याच पदरी काही पडत नाही. कराचा बोजा आपल्यावरच लादला जाणार आहे, त्रास आपल्यालाच होणार आहे. स्थानिक पातळीवरती ग्राउंड लेवलवरती आपणच सगळे संघर्ष फेस करणार आहोत. वरती काहीच घडत नाही आहे. ओके, फक्त स्वार्थाची अदलाबदल होताना दिसते आहे. त्यामुळे व्हिक्टीम आपण आहोत, त्रास आपल्याला होणार आहे. आणि म्हणून हे चळवळीमध्ये विभागलं जाणं जे आहे ना, हे थांबलं पाहिजे. मग ज्याच्यावरती आज्ञा होतो त्यानेच क्रांती केली पाहिजे. म्हणून ही फिल्म बघा आणि मग तुम्हाला कळेल की अरे कोण पाठीमागून खरंच खेळतं आहे आणि कोणाला खरंच त्रास होतो आहे. आणि मग जे सगळे त्रासलेले त्यांनी एकत्र या आणि चळवळ न करता संघटित होऊन आपण ते काम ते जे आहे ते करूया. यासाठी ही फिल्म बघणं आवश्यक आहे. आणि म्हणून परत टायटलकडे जाऊया आपण की दलित पॅन्थर हे फक्त नाव जरी असतं तरी त्याचा जो विचार आहे तो फार महत्त्वाचा आहे. म्हणजे मला असं वाटतं की ह्याच्यातून एक महत्त्वाचा मेसेज आहे जो युवकांनी घ्यायला हवा. जे संघर्ष करतायत, उठाव करतायत, आंदोलन करतायत, क्रांती करू इच्छित आहेत, बदल घडवू इच्छित आहेत, त्यांनी एका गोष्टीतली त्यांच्यामध्ये सावधानतेचा एलिमेंट आहे तो वाढेल. तो वाढायला हवा. त्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा. कुणी आपला वापर तर करत नाही आहे ना, बस हे त्यांना जर कळलं तिथं सक्सेस आहे या सिनेमाचं. येस, अतिशय महत्त्वाचं
वाक्य बोलला की आपला वापर होत नाही. आणि हा पर्टिक्युलर एका समाजाचा पिक्चर नाहीच आहे, हा सगळ्या समाजाचं, सगळ्या समाज जितके आहेत त्या सगळ्यांचं. प्रेक्षकांना विनम्र आवाहन आहे की त्यांनी याच्या टायटलवर जाऊ नये. हा एका समाजाचा नाही, संपूर्ण आजच्या काळातल्या ज्यांच्या समोर ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना तुम्ही संघटित झाल्याशिवाय भिडू शकत नाही, त्याच्याविरुद्ध उठाव करू शकत नाही. हा फारच सोन्यासारखा संदेश याच्यातून आहे. तर सिनेमाचं टायटल गृहीत धरून तुम्ही हा नाही आहे का समाजाचा आहे, आमचा काय संबंध, असा कृपया विचार करू नका. हा सगळ्यांचा सिनेमा आहे. येस, हा सगळ्यांचा सिनेमा आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही संघटित झालात तर कशावरही मात करू शकतो आपण. आधी पण सगळं, आधीचे पण आपल्या सगळ्या चळवळी तशाच होत्या, आताही त्याच धर्तीवर आहेत. पण आपला जो वापर होतो ना, तो वापर कोण कशासाठी करतो आहे, आपला वापर ह्यासाठी तरी हा सिनेमा बघा, तुम्हाला लगेच कळेल यार आपल्याला वापरलं, यार कळलं. आणि जे तुम्हाला कळेल ना आपल्याला वापरलं, त्यानंतर तुम्ही जे याल ना उठून, तो हा सिनेमा आहे. मला वाटतं मी याचं उत्तर आधीच दिलेलं आहे, फोडा आणि राज्य करा. पण मला असं वाटतं यातली प्रत्येक त्या घरामध्ये घडणारी घटना जी आहे, जो कोणी बघेल तो म्हणजे रिलेट करेल की बाबा हे माझ्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे किंवा हे त्याच्या आयुष्यामध्ये कदाचित घडलेलं आहे आणि या गोष्टीला, सगळ्या गोष्टींना आम्ही बळी पडलो आहोत. तर आता नाही बळी पडायचं आहे, कारण आपण जय भीम पॅन्थर एक संघर्ष बघतो आहोत. तर मला वाटतं हा इतका स्ट्रॉंग आणि इतका साधा सरळ संदेश त्याच्यामध्ये आहे. कुठलीही गोष्ट क्लिष्ट न करता जशीच्या तशी आपण जर ठेवली तर समजणाऱ्याला ती सोपी जाते. ते इतकं समजणाऱ्याला सोपं जावं, घेणाऱ्याला अतिशय पद्धतीनं घेता यावं, इतकं ते साधं करून निशांत सरांनी मांडलेलं आहे असं मला वाटतं. आता जाता जाता शेवटी प्रेक्षकांना काय संदेश द्या? नाही, प्रेक्षकांना जे सांगायचे ते चित्रपटातून सांगितलेलं आहे. त्यामुळे आता त्यांना हे सांगू की अवश्य हा चित्रपट पहा. 11 एप्रिल 2025 जय भीम पॅन्थर एक संघर्ष. जाता जाता नाही, नेहमीसाठी हेच सांगणं आहे की सिनेमा पहा चित्रपटगृहात जाऊन. ओके, सो थँक्यू सो मच. नक्कीच हा सिनेमा खूप चालेल आणि सकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या समाजात वाढतील. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.